अभिमान सरंजामी, तुझ्या तोंडावर सांगते मी, मला तू कधीच आवडला नाहीस। सुलेखाची वाकडी पावलं पडली ती तुझ्यामुळे असं मला वाटायचं। अर्थात आता ती जे काही वागते त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही, माहितीये मला। इन्स्पेक्टर भोसल्यांकडून कळलं तू तिच्यावर मनापासून प्रेम करतोस। तुझ्या वडिलांची ओळख करून दिलीस, तिच्याशी लग्न करणार आहेस म्हणे। काही दिवसांनी तू लग्न करशीलही, पण मला खरंच तुझी काळजी वाटते। अरे वा, माझा द्वेष करण्यापासून तुम्ही माझी काळजी करण्यापर्यंत आलात, हे कमी आहे का? मी काय सांगते लक्षात येतंय का तुझ्या? सुलेखा नॉर्मल मुलगी नाहीये। मी तिची जन्मदाती आई सांगते हे। आणि मी असा पहिला माणूस नाहीये ज्याला तुम्ही हे सांगताय। अभिमान, त्यांच्याशी आर्ग्यू करण्यापेक्षा ते काय म्हणतात ते ऐकून घेणं आधी। नाही, पण त्याआधी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे। शी वॉज सपोज टू बी इन अ सॅनिटोरियम। मग इथे काय करतात? इथे तुझ्या बरोबर? त्याआधी तुला हा प्रश्न नाही का पडला की मी सॅनिटोरियम मध्ये गेले कशी? मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे। काय मला वेड लागलं होतं? माझं डोकं फिरलं होतं? आय एम सॉरी टू से, पण यापेक्षा काही वेगळं उत्तर आहे? आहे अभिमान, जरा शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंस ना तर बरं होईल। नमस्कार, दीनानाथ शास्त्री बोलतोय। आपण? आजोबा, सुलेखा बोलते। हाँ सुलेखा, बोल। आजोबा, तुम्हाला कळलं की नाही माहित नाही, कशाबद्दल? माझी मम्मा सॅनिटोरियम मधून पळून गेली आजोबा। श्रीराम श्रीराम, कधीची गोष्ट आहे ही? आम्हाला कालच फोन आला होता। मी आता पुण्याहूनच बोलतेय। दी आणि जिजूही होते इथेच, आता थोड्या वेळापूर्वीच मुंबईला परत निघाले। कमाल आहे, बाळ काही बोलला नाही मला। असो, विसरला असेल गडबडीत। पोलीस तपास सुरू झाला की नाही? हो आजोबा, खरं तर मी फोन यासाठी केला होता की मागच्या वेळी जेव्हा मम्मा पळून गेली होती ना घरून, तेव्हा तुम्ही दीला म्हणाला होतात ना, जर मम्माची पत्रिका आणून दिली तर तुम्ही काहीतरी। सुलेखा, मी तुला खात्रीलायकरित्या सांगू शकणार नाही, तरी पण तू तुझ्या आईची पत्रिका पाठवून दे। मी सगळे प्रयत्न करून बघेन। बरं आजोबा, थँक्यू। थँक्यू का म्हणतेस? तू घरचीच आहेस। हो, माहितीये मला। बाकी तुम्ही कसे आहात आजोबा? मी उत्तम आहे। तुझी आई कशामुळे अचानक अशी? आजोबा, तुम्हाला तिचा स्वभाव माहितीच आहे ना, काहीतरी आला असेल डोक्यात। कोणास ठाऊक कुठे गेली ती। आता परत येईल तेव्हाच खरं काय ते कळेल। सापडेल, नक्की सापडेल।
देवावर विश्वास ठेव. तो तर आहेच, आणि तो अशा काही काही गोष्टी घडवून आणतो ना की विश्वास ठेवायचा नसला तरी ठेवावा लागतो. आता सोपान आजोबांचंच बघा ना. तुला सोपान काकांबद्दल कसं कळलं? मला कुसुमात त्यांनी सांगितलं. काय ना, मागच्या वेळी मी राहिले होते ना त्यांच्याबरोबर, त्यामुळे मला आपलं वाटलं, म्हणून मी विचारत होते. कसे आहेत ते आता? ठीक आहेत. तू तुझ्या आईची पत्रिका ताबडतोब पोस्टानं पाठवून दे. मी बघतो काय करता येईल ते. ठीक आहे. अच्छा आजोबा. श्रीराम. तुम्हाला आठवतं त्या इन्स्पेक्टरनी त्या दिवशी आपल्याला रुमाल दाखवला, सोपान आजोबांच्या खोलीत सापडला तो लेडीज रुमाल? कळलं. पुढे? सेम तसाच रुमाल मी आणखी एका ठिकाणी पाहिलाय. कुठे? सुलेखाकडे. मी स्वतः कॅमेराने शूट केलेलं फुटेज बघत होते, त्यात मी पाहिला. अगदी पुन्हा पुन्हा पुढे मागे करून पाहिला. तोच रुमाल, आय मीन तसाच रुमाल. आणि आजोबा ज्या दिवशी सोपान आजोबा गायब झाले ना, त्याच रात्री योगायोगाने सुलेखा वाड्यावर आली होती बघा. मला कनेक्शन जोडता येत नाहीये, पण ते कुठेतरी जुळतंय. येस. आपल्या भोवती एक घट्ट जाळं विणलं जातंय असा संशय येतोय मला. पण ते विणणारे हात कुणाचे आहेत? आपल्या एखाद्या जवळच्या माणसाचेच असावेत. पण त्याचा चेहरा समोर यायला हवा. श्रीराम, श्रीराम. वाड्यावर जाऊन बसलाय थेरडा. सांगून जायला काय होतं याला? पण नाही, माझ्या डोक्याला ताप द्यायचा विडा खूप नाहीये. सुपान. तनिष्का. हा बोला ना. कुठं आहेस तू? मी पुण्याला आहे. का? किती निष्काळजी आहेस याची कल्पना आहे तुला? काय? तुम्ही काय बोलताय? खेळ खेळताना स्वतः चाल करण्याआधी समोरचा काय प्रतिचाल करू शकतो याचा विचार आधी करावा लागतो सुलेखा. तुम्ही भाषण देणं बंद कराल प्लीज? आधीच माझ्या डोक्याला ताप कमी नाही आहेत. डोकं आहे तुला? आता स्वतःचं भलं व्हावं असं वाटत असेल तर मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक. पण मी तुम्हाला सांगितलं ना, मी शांतपणे ऐक. ध्यान करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. तुझ्या दिशेने एक मोठं वादळ सरकतंय सुलेखा. आणि वेळीच सावध झाली नाहीस ना तर कुठच्या कुठे फेकली जाशील. म्हणजे माझी मम्मा. ऐक म्हटलं ना तुला.
हे बघ सुलेखा, नाही, हे कसं शक्य आहे? हे 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 मी नाही करू शकत. हा एकच मार्ग आहे सुलेखा. हा मार्ग नाही, खड्डा आहे. मी जर या खड्ड्यात पडले ना तर. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी अडकू देईन तुला याच्यात. मी जे काही तुला सांगितलंय तेवढं शांतपणे कर. मी फोन ठेवते. आता तर सगळंच पिक्चर क्लिअर झालं असेल अभिमान, इजंट इट? सुलेखाला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हाच मी तुला सांगितलं होतं देयर इज समथिंग रॉंग अबाउट हर. आता कळते की एव्हरीथिंग इज रॉंग अबाउट हर. मी आणि प्रिया सुद्धा ह्याच कारणासाठी भेटलो अभिमान. तिच्या मनातही सुलेखाबद्दल संशय होता, तो तिने माझ्याबरोबर शेअर केला. प्रियाचा भाऊ निखिल, त्यांनी सुलेखाबद्दल आधीच माहिती काढून ठेवली होती. निखिल बद्दल मला माहिती आहे. मग प्रॉब्लेम काय अभि? हे बघ, सुलेखा असं का वागते आपल्याला अजूनही माहीत नाहीये, पण निदान तू तिच्या तावडीतून सुटला आहेस इज मोर देन इनफ फॉर मी. तुला हिप्नोटाईज करण्यामागे सुद्धा तिचाच हात आहे असं मला डाऊट आहे. मला तुझ्याबरोबर अजून एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे, पण आत्ता नको. आत्ता नको. तुझ्या मनातले सगळे गैरसमज दूर झाले हेच खूप आहे. काय रे, तू काही बोलत का नाहीस? अभि काय झालं? मला आता जे काही बोलायचं आहे ते मी सुलेखाशी बोलू. ओ गुड. मग तुला फार वाट बघायची गरज नाही. ती इथेच आहे पुण्यात, तिच्या फ्लॅटवर. शुड आय ड्रॉप यू? अहो, हे काय चाललंय तुमचं? आदिनाथ, हे काय चाललंय? शुभ्रा, मी तुला सकाळी म्हटलं त्याप्रमाणे जर हे असेल ना तर लाईट आणि हीट यामुळे हे अक्षरं दिसतात. अजून तुम्ही ह्या वहीतच आहात? आदिनाथ, अशाने काही ती अक्षरं दिसणार नाहीयेत. चला, झोपायला उशीर झालाय. आदिनाथ, काही नाहीये त्या वहीत. शुभ्रा, काही नसतं तर ही वही अशी त्या भुयारात कोणी का ठेवली असती? आय मीन महादेव आजोबांनी. आणि महादेव आजोबा उगीच काही नाही करणार. पण मी सुद्धा त्यांचाच नातू आहे. आय विल क्रॅक दिस. बरं, ऐका ना. हां, बोल ना. आपण वसईला जाऊया? वसई? का ग? मला सोपान आजोबांशी बोलायचंय. सोपान आजोबां? हो आदिनाथ, कारण आपल्या आजोबांव्यतिरिक्त तेच असे आहेत जे त्या काळातले आहेत. शुभ्रा, तू ठरवलंयस ना भूतकाळाकडे वळून नाही पाहायचं. मग आता हा खटाटोप कशासाठी?
नाही तसं नाही, पण पण काय? तुम्ही नाही म्हणत असाल तर नको जाऊया आपण. शुभ्रा, मी तुला कशासाठी नाही म्हटलंय? ट्रीटमेंट थांबवण्याचा निर्णय तूच घेतलायस ना. मग आता सोपान आजोबांना भेटून तू. ठीक आहे, नको जाऊया आपण. शुभ्रा, अगं मी काय. शुभ्रा, आत्यू, अभि, अभि, होतास कुठे तू? हा, कुठे गायब झाला होतास? कुठे सोडून गेला होतास मला? अभि, इथे किती प्रॉब्लेम्स होते माहिती? कुठे अचानक निघून गेला होतास तू? जसं अचानक निघून गेलो होतो तसंच अचानक आलो. अभि, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. हो स्ट्रेंज, मलाही तुला काहीतरी महत्वाचं विचारायचं आहे. काय? पहले आप. अभि, आपण खूप चांगले मित्र होतो. इनफॅक्ट मित्रापेक्षा जरा जास्तच. नंतर आपण दुरावलो, पण तसेच परतही भेटलो. तू माझ्यावर मनापासून प्रेम केलंस, मला लग्नाची मागणी घातलीस, आणि मी मूर्खासारखे माझा भूतकाळ कवटाळत बसले होते. खूप त्रास दिला ना मी तुला अभि. आय होप यू फॉरगिव्ह मी फॉर दॅट. पण मी फक्त तुझी माफी मागणार नाहीये. I owe you much more than that. आणि म्हणूनच पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतलाय की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. बोल ना अभि, बोलत का नाही आहेस तू? तुझा विचार बदलला तर नाही ना? तुला काहीतरी विचारायचं होतं ना मला? विचार ना. आता तू हे जे काही बोललेस सुलेखा, त्यानंतर मला तुला काहीही विचारायचं नाही.